नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला उकडलेल्या बटाट्याचं कालवण करायचं आहे. अगदी झटपट होतं बरं का. त्यासाठी मी इथे थोडंसं वाटण काढायचं आहे. वाटणासाठी खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि काळे तीळ लागणार आहे. तीळ जर तुमच्याकडे नसेल नाही टाकले तरीसुद्धा चालेल, पण काळं तीळ टाकून कालवण खरंच खूप छान होतं. त्यानंतरनं हे सगळं जे सामान आहे ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकून आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आता हे वाटून झालेलं आहे. त्यानंतर ते कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकायचे. तेल छान गरम झालं की त्यानंतरनं ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचे आणि मोहरी आणि जिरी छान फुलली की त्यानंतरनं ह्याच्यामध्ये हिंग टाकायचे आणि आपले सुके मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी हळद, कांदा, लसूण मसाला आणि थोडीशी मिरची पावडर टाकलेली, बस एवढेच मसाले टाकायचे. त्यानंतरनं लगेचच वाटण टाकून घेतले कारण तेल खूप जास्त गरम झालं होतं, मसाले आपले जळाले असते त्यामुळे. तर आता हे वाटण आपल्याला 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे. जास्त परतायचं नाही आहे, मिनिटभरच परतायचं आहे. तुम्ही जर का कधी अशा प्रकारे ही रेसिपी केली नसेल ना तर नक्की करून बघा. खायला खरंच खूप भारी लागते. आणि इथे मी उकडून बटाटे घेतलेले 2, ते सुरीच्या साहाय्याने असे कट करून घेतले छोटे छोटे. तुम्हाला हवं असेल तुम्ही हाताने असे मॅश केले तरीसुद्धा चालतील. ही रेसिपी मी फक्त 2 माणसांसाठी करते. तुम्हाला किती लोकांसाठी करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण, मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता मी इथे पाणी टाकून घेते. जे मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्यातच पाणी टाकलं आणि मग ह्याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे भांडंसुद्धा आपल्याला हिसळून ह्याच्यामध्ये टाकता येतं. हे बघा, इतपत पातळ मी ठेवलेलं आहे. खूप जास्त पातळही नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण न ठेवता ह्याला आपल्याला छान अशी कशी उकळी काढून घ्यायची आहे. झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे. बिना झाकण ठेवताच छान अशी उकळी काढून घ्यायची. तर पाहू शकता आपल्या कालवणाला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि खूप जास्त पातळी झालेलं नाही आहे. पाहू शकता थोडंसं आटलेलंसुद्धा आहे, त्याच्यामुळे त्याला घट्टपणा आलेला आहे आपल्या कालवणाला. तर आता आपलं कालवण तयार झालेलं आहे. गॅस आपण आता बंद करूया. तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.